श्री स्वामी समर्थ मंडळी सध्या समाजामध्ये एक समस्या फार जटिल होत चाललेली आहे, ती म्हणजे मुलामुलींची लग्न ही वेळेत होत नाहीत। परंतु याच्यावरती काही उपाय आहे का, तर तोच उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। मंडळी नमस्कार, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर श्री स्वामी आज्ञा हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा। चला तर मंडळी बघूयात की सध्या मुलामुलींची लग्न ही रखडत चाललेली आहेत, तर याच्याबद्दल काही उपाय आहे का। मंडळी एक खात्रीशीर आणि प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। मंडळी लग्न न जुळण्यामागे बरीचशी काही कारणं असतात, काही सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक किंवा वैयक्तिक स्वरूपाचीही कारणं असतात। शिवाय मंडळी मुलांच्या किंवा मुलींच्या कुंडलीमध्ये विशेष ग्रहांचा वगैरे जास्त प्रभाव असतो किंवा पितृदोष वगैरे अशा अनेक भानगडी असतात। याच्याबद्दल जास्त न बोलता लगेच हा जो खात्रीशीर उपचार आहे किंवा खात्रीशीर उपाय आहे तर तो तुम्हाला लगेच मी सांगणार आहे। मंडळी नवरात्रीच्या काळामध्ये हा जर उपाय आपण केला तर जास्त फायदेशीर ठरतो, परंतु सध्या नवरात्राचाही काळ निघून गेलेला आहे, त्याच्यामुळं काही विशेष तारखा अशा आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या तारखांना आपण हा उपाय करायचा आहे। मंडळी नवरात्रीच्या 9 दिवसांपैकी 6वा दिवस हा कात्यायनी देवीला समर्पित आहे। थोडक्यातच काय तर दुर्गा मातेचे दुर्गा देवीच्या 9 रूपांपैकी 9 अवतारांपैकी एक रूप म्हणजे कात्यायनी, आणि या देवीची पूजा केल्याने विशेष असं फळ भेटतं। थोडक्यातच काय तर ज्यांचं लग्न वगैरे झालेलं नाही अशा मुलींसाठी मुलांसाठी कात्यायनी देवीची केलेली प्रार्थना ही अधिक लाभदायक ठरते आणि लगेच त्यांच्या विवाहाचा लग्नाचा योग जुळून येतो। मंडळी हा जो व्हिडिओ आहे, जे आपल्या शास्त्रावरती विश्वास ठेवतात किंवा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास ठेवतात त्यांनीच बघा, कारण याच्यामधली जी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने त्याच्यामधल्या काही गोष्टी या विचारात घेऊन सांगत आहे। मंडळी आता नवरात्र तर संपलं, मग आता नंतर काही तारखा आहेत का ज्या दिवशी आपण ही पूजा करू शकतोय किंवा ही सेवा करू शकतोय। मंडळी 13 डिसेंबर ते 15 जानेवारी या दरम्यान आपण त्या कात्यायनी देवीची ही पूजा करू शकतोय। मंडळी याच्यासाठी एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे किंवा ओढणी घ्यायची आहे, एक नारळ, एक लिंबू आणि आपलं जितकं वय आहे तितके हळकुंड आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते लाल रंगाचं कापड हे देवीच्या पुढे अंतरायचं आहे। विशेष करून मंडळी गावामध्ये जर देवी असेल तर त्या ठिकाणी हा आपण उपाय करू शकतोय किंवा मग आपल्या देवघराच्या समोर हा उपाय करू शकतोय। मंडळी ते लाल रंगाचे कापड अंतरायचे आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे, लिंबू ठेवायचा आहे आणि आपलं जितकं वय आहे तितके हळकुंड ठेवायचे आहेत। शिवाय मंडळी लाल रंगाचं कोणतंही फूल त्या देवीला आपण त्या ठिकाणी त्याच कापडामध्ये अर्पण करायचं आहे। विशेष करून लाल रंगाचं फूल म्हटल्यानंतर जास्वंदीचं फूल हे आपण अवश्य घ्यायचं आहे आणि ते सगळं त्या फडक्यावरती ठेवायचं आहे, लाल रंगाच्या त्या कपड्यावरती ठेवायचं आहे किंवा ओढणीवरती ठेवायचे आहे। डोळे मिटायचे आहेत आणि मनापासून अंतःकरणापासून आपण नामस्मरण करायचं आहे किंवा एक मंत्रोपचार तुम्हाला सांगतोय। खरं तर कात्यायनी देवीचे बरेचसे काही अजून मंत्र आहेत, परंतु एक महत्त्वाचा आणि सहज बोलायला सोपा होईल असा एक मंत्र तुम्हाला सांगतो। त्या ठिकाणी समोर बसून आपण डोळे मिटायचे आहेत आणि म्हणायचं आहे, ओम देवी कात्यायनी नमः, ओम देवी कात्यायनी नमः, ओम देवी कात्यायनी नमः। अशा प्रकारे आपण जप करायचा आहे, थोडक्यात ह्या मंत्राचा उच्चार करायचा आहे। आणि नंतर मंडळी जर आपण घरामध्ये हा जर उपाय करत असाल तर आपलं तोंड हे पूर्वेला असावं, आणि जर आपण बाहेर म्हणजे किंवा गावामध्ये किंवा एखाद्या देवीचं मंदिर असेल त्या ठिकाणी अशा प्रकारे आपण हा जो उपाय करत असेल तर आपलं मात्र तोंड पश्चिम दिशेला असावं। हे पथ्य आपण पाळायचं आहे। आणि नंतर मंडळी तो नारळ किंवा ते लिंबू किंवा त्या ठिकाणी आपण जे आपल्या वयाच्या हिशोबाने जे काही हळकुंड ठेवलेले आहेत तर ते फडकं आपण बांधायचं आहे, गाठ बांधायची आहे आणि कुठेतरी पाण्याच्या ठिकाणी विसर्जित करायचं आहे। खरं तर मंडळी हा जर उपाय आपण श्रद्धापूर्वक केला तर नक्कीच याचं फळ आपल्याला भेटतं। मंडळी मंत्रोपचार झाल्यानंतर देवीला आपण हात जोडून त्या ठिकाणी प्रार्थना करायची आहे की तुमची जी काही अडचण असेल किंवा विवाहासंदर्भातली तुमची काही अडचण असेल तर त्याबद्दल देवीला आपण प्रार्थना करायची आहे। आणि मंडळी हा उपाय आपण किती अंतःकरणापासून करतोय याच्यावरती याचं फळ हे अवलंबून असतं, परंतु नक्कीच या उपायाचा असर पडतो। मंडळी असाही संदर्भ सांगितला जातो की भगवान श्रीकृष्ण आहेत, तर हे भगवान श्रीकृष्ण हे गोपिकांना वर स्वरूपामध्ये पाहिजे होते, म्हणजे पती स्वरूपामध्ये पाहिजे होते, म्हणून त्या गोपिकांनी त्या गवळणींनी अशा प्रकारचा हा उपाय केला होता असंही बोललं जातं। मंडळी खरंच ज्यांचा शास्त्रावरती, धर्मावरती किंवा अध्यात्मावरती विश्वास असेल त्यांनी हा उपाय आवर्जून करा। आणि मंडळी आत्ता जो मी काही तुम्हाला उपाय सांगितला हा विशेष करून मुलींसाठी हा फायदेशीर ठरतो आणि मुलीने हा करावायचा उपाय आहे। मंडळी मुलांसाठीही अजून एखादा व्हिडिओ बनवून नक्कीच मी एखादा उपाय
माहिती काढून शास्त्रामधली ज्योतिषशास्त्रामधली माहिती मिळवून व्हिडिओ बनवायचा नक्कीच प्रयत्न करीन. तर आता आपला सगळ्यांचा निरोप घेतोय. जरी काही अडचणी असतील किंवा वेळेच्या अभावी माझ्याकडून सांगायचं काही राहून गेलं असेल तरी पण मी माफी मागतोय. आणि जरी काही राहिलं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूया, कारण पावसाचं वातावरण आहे, पाऊस सुरू होत आहे, त्याच्यामुळं हा व्हिडिओ इथंच थांबतोय. श्री स्वामी समर्थ.